नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये अजून ई पीक पाहणी राहिले. 60% लोकांचीच ई पीक पाहणी झाली आणि त्या संदर्भातील हा अपडेट आहे की सातबारा उतार्यावर लागवडीत पिकांचे क्षेत्र नोंदणीसाठी राबवण्यात आलेल्या ई पीक पाहणी उपक्रमात 23 सप्टेंबर शेतकरी स्थळावर केवळ 60% क्षेत्रांची ई पीक पाहणी नोंद झाली. 71% क्षेत्रावरील नोंदणी अमरावती विभागात झाली असून सर्वात कमी टक्के जी आहे ती कोकण विभागात झाली. पुढे नोंद तलाठी तसेच सहाय्यक स्तरावरील 23 ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेखाकडून झाली. तर ई पीक पाहणीसाठी यंदा 1 ऑगस्ट 15 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती. त्यात भूमी अभिलेख विभागाच्या अर्थात राज्याच्या ई पीक पाहणी ॲपद्वारे 34 तालुक्यातील 2858 गावे वगळून करण्यात येत आहेत. या 2858 गावांमध्ये केंद्र सरकार डिजिटल क्रॉप सर्व्हे या ॲपद्वारे पाहणी करणार आहे, अर्थात पिकांची नोंदणी करणार आहे. अर्थात 23 सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत सोमवारी संपली आहे. त्यामुळे आता 60.62% शेतकऱ्यांचा त्यांच्या क्षेत्रावरील नोंदणी सातबारा उतार्यावर करण्यात आली आहे. त्यामुळे 15 सप्टेंबर केवळ 46% क्षेत्रावरील पिकांची नोंदणी झाली होती आणि नंतर आता 23 सप्टेंबरपर्यंत ही 60% झाली. राज्यात ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून झालेल्या नोंदणीवर आता उर्वरित नोंदणी तलाठी करणार आहे. आता ही जी काही ई पीक पाहणी आपण करतो, या ई पीक पाहणीद्वारे जे काही आपलं क्षेत्र असणारे आपला पीक विमा याच्यातनं उतरत असतो आणि शासनाकडून जर कोणती विभाग मदत आली तर ती आपल्याला याच्यातनं मिळत असते. आता इकडं बघू शकता की तुम्ही विभागाने आहे. अमरावती विभाग एका नंबरवर आहे, म्हणजे 73.11% ई पीक पाहणी झाली. कोकणमध्ये सर्वात कमी 28.71, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 61.16, नागपूरमध्ये 58.73, नाशिकमध्ये 66.94, पुणेमध्ये 42.16. अशी टोटल जर हिशोब केला, सरासरी जर केली तर 60.52% एवढी ई पीक पाहणी झाली. आणि शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आता ती करायची मुदत तर संपली आहे. आता बघूया शासन जर मुदत वाढवेल तर याच्यातनं शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे, कारण की 60% झाली म्हणजे अजून खूप 40% शेतकऱ्यांचं ई पीक पाहणी राहिली. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा. लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.